हाय गाईज, आपण आज रिव्ह्यू करणार आहे KTM Duke 250चा। तर आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट कलर हा ब्लॅक, पूर्ण ब्लॅक एडिशन तुम्ही इथं बघून येऊ शकता। थ्री 390च्या लुकमध्ये ही 250 म्हणजे या 390 आणि 250मध्ये तुम्हाला काय फरक जाणवेल फक्त तर ॲडजस्टेबल हे लिव्हर आणि सस्पेन्शन ॲडजस्टेबल ते नाही आहे फक्त। बाकी जे मायनर चेंजेस आहेत तुम्हाला काय एवढं कळणार नाही त्यात। पॉवर सेम, सगळं सेम, फक्त काय आहे की प्राईस कमी आहे। तर तुम्ही प्राईससाठी जर जरा कमी मागता तर ही गाडी तुम्हाला जवळपास त्यांनी KTMने आता सध्या ऑफर चालू आहे 20,000 कमी, पूर्ण 20,000 कमी। तर माझ्या मित्राला जवळपास ही 2,26,000पर्यंत भेटलेली आहे। तर तुम्ही एकदा शोरूममध्ये जाऊन व्हिजिट करा आणि मग तुम्हाला कळेल त्याची प्राईस काय नक्की। ओके, ते पॉवरफुल आहे तर तुम्हाला वाटेल भरपूर मायलेज भेटेल, भरपूर मायलेज कमी भेटतं। बघा, कंपनी ऑन रेकॉर्ड सांगते 32 किलोमीटर, पण माझा मित्र चालवतोय तर त्याला तो जवळपास सांगतो 20-22 तुम्हाला भेटून जातं। हां, तर पॉवर आहे, मग पॉवर असल्यावर त्याचे ब्रेक कसे तर ब्रेक एक नंबर आहे। तुम्ही किती स्पीडनी या ब्रेक एकदम आरामात दाबतो, तुम्ही नादच नाही। हां, हे बघा डिस्क बघा तुम्ही किती मोठी आहे आणि मागचं पण त्याची साईज काय सगळं काय ते तुम्ही ऑनलाईन बघू शकता, ते आम्हाला सांगण्याची गरज नाही। काय करे आम्ही पाठ करून ठेवलं नाही आहे ते। पहिले कसं सस्पेन्शन ना हा सेंटरला येतं, आता हे बघा इथे सेंटरला येतं। ओके, तर आता हे एका साईडला आहे। ओके, तर हे पण याचे ते वेगळे जरासं, पण बाकी लुक काही तोच आहे, लुक काही चेंज झालेला नाही त्या गाडीचा, लुक तसंच आहे अजून। तर तुम्हाला याच्यात काही वेगळं चेंज वाटतं इथे ज्या साईडला बघितलं तुम्ही तर बघा, पहिले एक्झॉस्ट कसा असा बाहेर असायचा, पण हा कसा अंडर बेली एक्झॉस्ट आहे। तर साऊंड तर थोडंसं असं कमी झाल्यासारखं वाटते का तुम्हाला, तर ते बघा। तर तुम्ही आपला सायलेन्सर लावून घ्या काहीतरी आणि फोन टाका। तर आम्हाला गाडी घेऊन 2 महिने झाले, आम्ही 2 महिने भरपूर गाडी चालवली। तर त्यात आम्हाला लाँग रूटसाठी पण आम्ही विचार करतोय की एकदम चांगली गाडी आहे। तर तुम्हाला बघा पिलियनचं सीट पण एकदम कम्फर्टेबल आहे मोवर, आणि याचं पण चांगलं आहे, जास्त तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत नाही। आणि जर तुम्हाला वाटत असेल 1 महिन्यात 2 महिने यूज करून, तर तुम्ही काय करा चेंज करून घ्या, थोडं कुशनिंग ॲड करून घ्या, ते तुम्हाला करून भेटेल। ओके, तर भरपूर लोकांना ते MT बरोबर कम्पेअर करतात, म्हणजे 250cc ती 150cc गाडी आहे त्याच्यावर कम्पेअर जमतं आहे घ्यायचं, पण नाही चला तरी पण बघा ती गाडी एकदम अशी कॉम्पॅक्ट एकदम छोटीशी आहे, पण ही गाडी आहे ना तर असं वाटतं काहीतरी भरपूर मोठी गाडी आहे त्यापेक्षा। ती गाडी आहे ना ती बसाल ना तर लगेच तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं। भले त्यात मायलेज जास्त आहे, तिला 55चं मायलेज सांगितलं, 50 सांगितलं, तुम्हाला भेटून जाईल 40-45 काहीतरी भेटून जाईल चला। पण इथं मायलेज तुम्हाला काय भेटते, पण एकदम कम्फर्टेबल आहे। आणि ना ही जी सिटिंग आहे ना तर तुम्ही एकदम कम्फर्टेबल घ्या, पाय बघा तुम्ही असं एकदम मस्त वाटतं बसायला। तर माझी हाईट आहे 5 फूट 5 इंच, आणि तुमच्यासाठी आता सांगण्याचं असं अर्थ आहे की आपली जी सीट आहे ते 800 mm, आणि पहिलं जे ड्यूक होत्या ते सगळ्यांची साईज आहे ना थोडी जरा जास्त होती, तर आपल्याला ते जरा अनकम्फर्टेबल होतं। पण आता बघा मी बसून जाऊ मला, तरी माझे दोन्ही पाय असे टच करत आहेत आणि एकदम ॲग्रेसिव्ह पण त्याची हे नाही आहे, रायडिंग पोस्चर एकदम चांगला आहे, तर तुम्ही एकदम कम्फर्टेबल बसू शकता। आणि ग्राउंड क्लिअरन्स पण चांगलं आहे याचं, तेवढं असं काही लो वाटत नाही। तुम्ही याचं डिजिटल ते क्लस्टर बघू शकता, हे याचं आणि 390चं एकदम सेम आहे, तुम्हाला काय फरक जाणवणार नाही। तर हे बघा असं गाडी स्टार्ट केली ना एकदम असं एकदम व्हायब्रेशन फील होतं तुम्हाला, पॉवर आहे ना। हां, तर हे बघा हा मोड आहेत, त्यात हे राईड मोड आहेत। राईड मोडमध्ये कोणतं आहे तर दोन आहेत, एक स्ट्रीट आहे आणि एक ट्रॅक आहे। ओके, आणि त्याच्यानंतर एक ABSसाठी आहे। तर ABSमध्ये कसं तुम्हाला जर का स्लीप वगैरे अशी माहिती आहे मारायची वगैरे काय असं त्यासाठी, तर तुम्ही इथे ना एक रोडसाठी आहे आणि एक तुम्ही सुपर मोटो मोड म्हणजे बॅकवाला आहे ना तो क्लोज होऊन जातो ABS, म्हणजे तुम्ही त्यात स्लीप वगैरे मारू शकता। आणि ते जरा तुम्ही तुमच्या हिशोबाने करा बाबा, ते आम्ही तुम्हाला ते काय रेकमेंड करणार नाही, असं करा तसं करा, तुमच्या हिशोबाने तुम्ही चालवा। तर भरपूर अजून काही त्यात मोड आहेत, तर भरपूर फंक्शन आहेत, तर तुम्ही
तुम्ही त्यात ट्रिप सेट करू शकता, तुम्ही हे सगळं बघू शकता, तुम्ही किती चालली आहे किती गाडी चालली नाही, किंवा आणखीन सगळ्यात मेन गोष्ट हे आपण राहू द्या, हे नंतर बघूयात, तुम्हाला दाखवतो काहीतरी. तर बाकी गाड्यांमध्ये कसं आहे माहिती आहे का, हे क्विक शिफ्टर. बाकी गाड्यांमध्ये या प्राईस रेंजमध्ये ना तुम्हाला फक्त अपसाईड भेटतो, म्हणजे अप साईडला भेटतं तुम्हाला क्विक शिफ्टर. पण इथे कसं माहिती का, अपसाईड डाऊन आहे, तर दोन्ही साईडला तुम्ही क्लच न दाबता गिअर शिफ्ट करतायत एकदम स्पीडमध्ये. कसं नुसता दुवा. तर तुम्हाला गाडीची सर्व इन्फॉर्मेशन तर मी दिली. आता तर आपण गाडीच्या ओनर्सशी बोलूयात, तर त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, नक्की त्यांना कसं वाटलं आणि काय फील करतायत ते. बोलायचं म्हटलं झालं तर मला ही आवडत होती गाडी, त्यासाठी मी गाडी घेतली. मी मायलेजसाठी गाडी नाही घेतली, कारण मायलेज बघून तुम्ही गाडी घेणार तर तुम्ही तुमचे हाऊस स्वप्न वगैरे काय असेल ना तर ते विसरून जायचं. कारण या गाडीमध्ये बघा स्वतः ज्यांनी सांगितलं तेवढं तर सगळं भेटतं, पण गाडी ही तुम्ही कुठं, ती मेन बात बोलायचं माझं तर हे एक हेल्मेट आहे, त्या हेल्मेटवर मी कधी पण कुठं पण जातो ना, माणसं वळून वळून बघतात. तर आमच्या बिल्डिंगमध्ये पण खाली वगैरे लहान नाही 40 नाही काय करणार. तर मला तर मेन बात आहे ना, पहिले सगळेजण बोलायचं KTM छपरी गाडी, KTM छपरी गाडी. आता त्या छपरीच्या नावामुळे तर बरोबर झाले, पण ह्या गाडीमध्ये एवढं स्पोर्ट वगैरे आहे, जरा स्पोर्टी लुक आहे, नेकेटमध्ये पण आहे, गाडीचा पिकअप वगैरे चांगला आहे. पण मायलेजसाठी गाडी घेतात तर मित्रांनो ही गाडी घेऊन हां भाई, तुम्हाला पळवायची आहे, लॉंग राईडला जायची आहे, एकदम कम्फर्ट आहे. सिंगल जाणार तुम्हाला एकदम कम्फर्ट भेटणार, काय असा प्रॉब्लेम वगैरे नाही. फक्त एक माणसं काय जण जितके असतात ना, आणि आता 120 खेचली आहे 4थ्या गेअरवर 5व्या गेअरवर, तुम्ही अजून खेचायला बघणार. पण मित्रांनो गाडी सेफ चालवा, गाडीनं ना खूप पॉवर. 390 पण 390 अशी आणि ही डूक थोडी 250 अशी आहे, तिला लय पॉवर आहे. कधी गाडी फास्ट पळू नका बघा तुम्ही गाडी घेऊन. म्हणजे माझं असं वाटतं की बाई पैसा वसूल झाले, भले 2,26,800 रुपये गेलेत ना, पैसे माझे वसूल झाले. आता काय ना असं वाटत नाही की नाही यार मी ती गाडी घेतली पाहिजे होती. आता मला त्या ह्या प्राईजमध्ये मला काय R15 कार्बन एडिशन भेटत होती, MT भेटत होती. मला खरं बोलायला गेलं तर मला R15 आवडत होती. नंतर समोरून ही गाडी मला समोरून गेली अशी प्लॅन, ही गाडी हाय कुठली, ही गाडी हाय कुठली. मला पहिले वाटलं 390 आहे, तर 390 ऑरेंजमध्ये गेलेली आणि ब्ल्यूमध्ये काय ते. मेन बात बोलायचं झालं, मला ऑरेंज कलर काय एवढं सूट नव्हतं, पण मी त्या दिवशी ब्लॅक गाडी बघितली ना, मला ना खूप आवडली. कुठली गाडी तर मी शोरूमला व्हिजिट केली, उल्हासनगरला शोरूम आहे, तर व्हिजिट केली, गाडी वगैरे बघितली, गाडी आवडली. आणि त्यानंतर मी ही गाडी कधी नाईट आऊट वगैरे यांना घेऊन गेलो 2-3 माणसं पलटून बघतात. आणि कारण ही एक तर ब्लॅक गाडी आहे आणि त्यात तुम्ही असं ब्लॅक वगैरे कपडे वगैरे घातले, आणि माझं हेल्मेट पण असा लाईट ग्रीन टाईपमध्ये निओ कलरमध्ये गाडी आणि लुक जो असा दिसतो ना, बस. आता फक्त मला जॅकेट वगैरे घ्यायचे, म्हणजे प्रॉपर रायडर सूट वगैरे घ्यायचं. मित्रांनी घेतलं तर त्याच्या थ्रू मी जाणार आहे घेण्यात. तर यासाठी तो त्याला हेल्प करण्यासाठी तुम्ही पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज द्या. एक तर माझे काय माहिती कोणी अकाउंटला रिपोर्ट मारलेली आहे, काय रिपोर्ट मारतात अकाउंट आहे तर एकदम स्टॉप झालं माहिती आहे का, व्ह्यू पण नाही पडत आहे. पहिले तर चॅनलला व्ह्यू वगैरे पडत होतं, आता व्ह्यू पण नाही पडत आहे. पण मित्रांनो तुम्हाला या पैशामध्ये कमी प्राईजमध्ये गाडी घ्यायची बिंदास घ्या, थोडे दाखवून घ्या. ओके, थँक्यू.